नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. बघा, आज आपण गुणोत्तरावरचं हे एक प्रकार बघू. प्रकार नंबर 10 असेल. हा प्रकार कसा सॉल्व्ह करायचा हे बघू. बघा, काय म्हटलंय, ए बी यांच्या पगाराचे गुणोत्तर किती आहे? 2:3. खर्चाचे गुणोत्तर किती आहे? 2:5. जर प्रत्येकाची बचत 400 असेल तर ए चा पगार किती हे आपल्याला विचारलंय आणि प्रश्न आलाय पुणे ग्रामीण पोलीस भरती 2023 मध्ये. पण या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचं हे आपण बघू. आता बघा, ए आणि बी यांचं पगाराचं गुणोत्तर किती आहे? 2:3 आणि यांचा खर्चाचं गुणोत्तर किती आहे? 2:5. हे आहे पगार आणि हे आहे खर्च, बरोबर. आता प्रत्येकाची बचत किती आहे? तर 400 आहे. तर काय करायचं आहे याच्यासाठी? बघा, ज्या खर्चाचा आहे यांचा फरक काढायचा. फरक किती आहे? 3चा. मग या फरकने ह्या वरच्या पगाराच्या गुणोत्तराला गुणायचं आहे. 3 दुनी 6 आणि 3 त्रिक 9. म्हणजे ए म्हणजे किती आहे? 6 आणि बी म्हणजे 9. आणि हे जे खर्चाचं आहे ना, हे जसे तसं घ्यायचं आहे. 2:5. आता बघा, याच्यामध्ये आता फरक काढा. किती आहे? 4 आणि 2 मध्ये फरक किती आहे? सॉरी, 6 आणि 2 मध्ये 4चा. आणि 9 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे? 4चा. आता फरक समान आला म्हणजे हे प्रत्येकाची बचत समान झाली ना. आता तर म्हणून आपण हे गुणोत्तर आपण हे केलं. आता बस, आता एवढंच करायचं. आता बघा, 4 म्हणजे किती आहे? बचत 400 रुपये. तर ए चा पगार विचारला. ए चा पगार काय आहे? हा 6चा गुणोत्तर आहे त्याचं. म्हणजे 6 म्हणजे किती दिसतंय ना बरोबर कोपऱ्यात? हा, बस इथे गुणाकार टाका आणि हे 6 इकडे आणा. आता फक्त कटछाट करा. काय करायचं? हा 4 1 4 4 1 4 म्हणजे वरती काय उरले? 100. 6 1 6 म्हणजे ए चा पगार किती आहे? मग 6. ए चा पगार आहे 6, बरोबर. अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाला सॉल्व्ह केला असतं. एवढं सोपी मेथड आहे. फक्त हे काय काय होते हे फक्त लक्षात ठेवा. आणि याच्यासाठी जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे मित्र क्लास लावू शकत नाही त्यांच्यापर्यंत फॉरवर्ड करा. नेक्स्ट उदाहरण बघू आपण. ठीक आहे. काय आहे? ए बी यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर किती आहे? 5:4. त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर किती आहे? 3:2. तर प्रत्येकाची बचत किती आहे? 1600 रुपये असेल तर ए चे उत्पन्न किती? आताच विचार. आता बघा, ए आणि बी यांचं उत्पन्नाचं गुणोत्तर 5:4 आणि खर्चाचं गुणोत्तर किती आहे? 3:2. आता याची बचत, प्रत्येकाची बचत किती येते? 1600. आता 1600 बचत येते ना प्रत्येकाची. तर बघा, यांच्यामध्ये फरक किती आहे? 2चा. 5 आणि 3 मध्ये, 4 आणि 2 मध्ये 2चा. म्हणजे फरक 2 आहे आणि 1600. मग हे जे फरक आहे ना 2 म्हणजे काय आहे? तर 1600. आपल्याला विचारलंय काय? ए च उत्पन्नाचं, म्हणजे उत्पन्न हे आहे ए आणि एक किती आहे? तर 5. मग तेच 5 म्हणजे मग किती? बस इथे गुणाकार टाका. हे 2 भागीला आणा आणि फक्त कटछाट करा. आता 2 8 16 आणि हे 2 0 वरती हे कर. 8 5 40 आणि हे 2 0 असे. म्हणजे ए च उत्पन्न किती आहे? मग 4000. ऑप्शन क्रमांक 3. अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाला सॉल्व्ह केला असता. इझी आहे, एवढं काही अवघड नाही, सोपं आहे. फक्त हे तुम्हाला काय चाललंय हे तुम्हाला समजायला पाहिजे. जर तुम्हाला हे समजलं तर तुमचं उत्तर निघतं.
आता हा प्रश्न बघा. बघा, या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचं आहे. ए आणि बी यांचं उत्पन्नाचं गुणोत्तर किती आहे. 2:3 बरोबर. आणि खर्चाचं गुणोत्तर किती आहे. 1:2 1:2. आता यांच्यामध्ये फरक किती आहे. 1. यांच्यामध्ये फरक किती आहे. 1. आता प्रत्येकाची बचत विचारली ना. प्रत्येकाची बचत किती आहे. 24,000 रुपये. आता 1 म्हणजे किती आहे तर 24,000 रुपये. आपल्याला काय विचारलंय. एचं उत्पन्न किती. आता हा ए आहे आणि हे उत्पन्न यांचं आहे म्हणजे 2. म्हणजे इथे 2 ठेवा, इथे प्रश्नार्थ चिन्ह, इथे गुणाकार टाका, इथे भाग. 24 दुनी 48 आणि हे 3 शून्य म्हणजे किती आहे 48,000 रुपये एचं उत्पन्न. आता तुम्ही कमेंटमध्ये सांगा बीचं उत्पन्न किती आहे. समजतंय. हा, समजत नसेल तर तसं कमेंटमध्ये सांगा की सर समजत नाही आहे. समजत असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा. म्हणजे मला समजतं की नेमकं काय आहे, याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायची आहे. सर्व काही हळूहळू तुम्ही ज्यावेळेस कमेंट करता किंवा मला सजेशन देता त्यानुसारच आपण पुढे चालत असतो.